हिंगनघाट नगर परिषद के सार्वत्रिक चुनाव के लिए उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष की ओर से नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार की घोषणा की गई है। पूर्व नगर सेविका नीता सतीश धोंबे को इस पद के लिए उम्मीदवार घोषित किया गया है। पिछले 15 वर्षों से नगर सेविका के रूप में कार्यरत नीता धोबे अपने क्षेत्र में सक्रिय राजनीति में प्रभावशाली महिला नेता के रूप में जानी जाती है। महिला नेतृत्व के रूप में उन्होंने प्रभावी कार्य किया है और इसी कार्य की सराहना के रूप में उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष ने उन पर विश्वास जताते हुए नगराध्यक्ष पद का टिकट घोषित किया है। महिला सशक्तिकरण को बल देते हुए पार्टी ने यह निर्णय लिया है। इसी संदर्भ में इनबीसी न्यूज ने उनसे विशेष बातचीत करते हुए उनकी विचार और आगामी योजनाओं के बारे में जानकारी ली है। आपण हिंगणघाटच्या नगरपालिका नगराध्यक्षाच्या इच्छुक महिला उमेदवार नीताताई धोबे यांच्याकडे जवळपास 15 वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक पद यांनी भूषवले आहे। जरी नगरपालिकेच्या निवडणूक महाविकास आघाडीची अजूनही तडजोड झाली नाही, तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यांना उमेदवार घोषित केले आहे। म्हणजे महाविकास आघाडीची तडजोड झाली नाही तरी शिवसेना बाळासाहेब पक्ष हा स्वतंत्र लढण्याच्या तयारीत परिपूर्ण उतरला आहे। तेव्हा आपण नीताताई धोबे याची संवाद साधूया, त्यांचं काय मत आहे। हा एकमेव उमेदवार आहे का ज्या पक्षाकडून घोषित झाले आहे। महायुतीकडून जे घटक पक्ष आहे, राष्ट्रवादी अजित पवार असो, बीजेपी असो किंवा शिंदे गट, याच्याकडूनही कुठला उमेदवार जो आहे घोषित नाही झाला आहे। महाविकास आघाडीकडून शिवसेना उभाटा गटानेच एक उमेदवार घोषित केला आहे, तर राष्ट्रवादीकडून सुद्धा अजूनही कुठल्याही उमेदवाराची घोषणा नाही किंवा महाविकास आघाडीचं गठबंधन नाही। काँग्रेसकडूनही अशी कुठली घोषणा नाही, पण शिवसेना एकमेव पक्ष आहे उभाटा, त्यांनी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे आणि एकटा तयारीतही लागला आहे। आपण नमस्कार, आपल्या इनबीसी न्यूजमध्ये स्वागत आहे। आपला थोडक्यात परिचय। नमस्कार, मी नीता सतीश धोबे, माजी नगरसेविका। गेल्या 15 वर्षापासून मी नगरसेविका म्हणून नगरपालिकेत काम करत आहे आणि मी शिवसेना उभाटा पक्षाची एक साधारण कार्यकर्ता आहे आणि आता मला शिवसेना उभाटा पक्षातर्फे नगरपालिका नगराध्यक्ष पदाकरिता शिवसेना पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व शिवसैनिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला स्वयं म्हणजे एकमताने माझी नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून निवड केली। त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते। आणि आता या निवडणुकीमध्ये एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा असावा, म्हणजे गेल्या 4 वर्षापासून आपण बघितलं तर निवडणुका झाल्या नाही आणि त्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शहरामध्ये ज्या काही योजना आल्या, आमचे काही प्रश्न आहे। शहराच्या विकासाबद्दल तुमचा ठोस आराखडा काय आहे? नागरिकांशी नेमका काय बदल दिसणार आहे तुमच्या नेतृत्वात? आपण बघितलं तर गेल्या 8 वर्षापासून या शहरामध्ये काही योजना सुरू आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून एक मलनिस्सरणची योजना आणि एक पाणीपुरवठा अमृत योजनेची योजना। तर त्यामध्ये आपण बघितलं तर ज्या योजना 2.5 वर्ष आणि 3 वर्षाचा ज्या योजनेचा कालखंड होता की त्या 3 वर्षामध्ये त्या पूर्ण व्हायला पाहिजे होत्या, आता गेले 8 वर्ष 9 वर्ष होत आहे, पण त्या योजना अजूनही सुरूच आहे आणि त्याचं नियोजन इतकं अपूर्ण आहे की त्या सगळ्या अपूर्ण नियोजनामुळे या शहरामध्ये बऱ्याच वार्डामध्ये लोकांना अतिशय त्रास होत आहे। आपण बघत असाल तर प्रत्येक आता या पावसाळ्यामध्ये या 4-5 वर्षामध्ये आम्ही सुद्धा 25 वर्ष झाले या नगरपालिकेमध्ये माझ्या पतीच्या कार्यकाळापासून बघत आहे की ज्या वार्डामध्ये कधी पाणी गेलं नाही त्यामध्ये आता मलनिस्सरण योजनेमुळे त्यांच्या अपूर्ण कामामुळे अर्ध्या तासाचा जरी मुसळधार पाऊस झाला तरी लोकांच्या घरामध्ये पाणी जाते, त्यांचं नुकसान होते। त्याच्यानंतर बऱ्याच असे वार्ड आहे की जिथे आपल्या शहरामध्ये 12 टाक्या झाल्या अमृत योजनेच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या घरोघरी निळे पाईपलाईन गेले। काही भागामध्ये आता 2 वर्षापासून पाणी मिळत आहे, पण बरेच असे वार्ड आहे की अजूनही पाण्यापासून वंचित आहे। अशा बऱ्याच योजना आहे, मग त्या शैक्षणिक संदर्भातल्या असो किंवा आरोग्य संदर्भातल्या असो, अजूनही म्हणजे त्या पूर्णपणे मार्गी लागलेल्या नाही आहे। आणि यामध्ये आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला सांगा, शहरात सर्वात मोठी समस्या तुम्ही कोणती मानता आणि ती सोडवण्यासाठी पहिले पाऊल काय असणार? माझे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे ज्या काही नगरपालिकेच्या योजना आतापर्यंत सुरू आहे याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे आणि नियोजनबद्ध काम जे नाही आहे ते पूर्णपणे आम्ही आल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने ते काम पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि लोकांना चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू।
हा माझा एक पहिला उद्देश आहे. आणि शैक्षणिक संदर्भात सुद्धा आपण विचार कराल तर नगरपालिकेच्या बऱ्याच शाळा आहे. जीबीएम शाळा अतिशय गावातली एक महत्त्वाची शाळा म्हणून मानल्या जाते, जिथे चांगले चांगले विद्यार्थी, मेरिट लिस्टचे विद्यार्थी तिथे शिकतात. गोरगरिबाचे विद्यार्थी तिथे शिकतात. तर इथे आपण बघाल तर कर्मचाऱ्यांसमोर सुद्धा आणि त्या शिक्षकांसमोर सुद्धा बऱ्याच अडचणी आहे. शिक्षणासोबत मुलांना बऱ्याच आपल्याला सुविधा तिथे मला द्यायच्या आहेत. सांगा, मागील नगरपालिकेच्या कार्यकाळाकडे पाहता कोणत्या चुका तुम्हाला दुरुस्त करायच्या आहे आणि त्या कशा प्रकारे दुरुस्त करणार? आता गेल्या 4 वर्षापासून ज्या चुका म्हणजे नगरपालिकेमध्ये मागे जे नगराध्यक्ष होऊन गेले, त्यांचाही कार्यकाळ आपण बघितला तर आपण इथे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासन म्हणजे कर्मचाऱ्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आपण चाललं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं काम आणि सेवा या शहरामध्ये आणि सुंदर शहर. कचऱ्याचं आज तुम्ही पाहाल तर कचऱ्याचं सुद्धा इथे नियोजन नाही आहे. गावामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कचरा दिसेल. एक डम्पिंग स्टेशन आहे आणि त्या डम्पिंग स्टेशनमध्ये एवढा म्हणजे त्या कचऱ्याचं मोजमाप 8 ते 10 टनचा कचरा नेहमी म्हणजे कुठे जातं त्याचं मोजमाप कुठलं काहीच नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या ज्या चुका आहेत, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, त्या दुरुस्त शहरामधल्या आरोग्यविषयक प्रत्येक गोष्टीच्या ज्या चुका इथे आतापर्यंत झाल्या आहेत त्या सुधारण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार. सामान्य नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व कसे आणणार? आता शहराच्या सर्वच जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि मी जर निवडून आली तर मी त्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन काम करेन, त्यांचं मार्गदर्शन घेईन आणि शहरातल्या प्रत्येक वार्डामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल, लोकांचा विश्वास माझा कसा संपादन करता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. मला सांगा, तुमच्या मते चांगला नगराध्यक्ष होण्यासाठी सर्वात आवश्यक गुण कोणता आहे आणि तो तुमच्यात कसा आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्ष म्हटलं तर शहराचा हा एक प्रतिनिधी असतो आणि तो शहराचा प्रमुखच असतो. तर याच्यामध्ये कसं आहे, नगरसेवक असतात, निवडून येतात. तर माझी ही एक भूमिका असेल की विरोधक जरी असेल तरी आपण विरोधक म्हणून विरोधकांना ती भूमिका देणार नाही. सगळ्यांना आपण घेऊन चालण्याचा प्रयत्न करू आणि अतिशय चांगलं या सर्वांना कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सर्वांना एकत्र आपण घेऊन या शहराचा कसा सर्वांगीण चांगला विकास करता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मला सांगा, शहरातील ड्रीम प्रोजेक्ट कोणता राहणार आहे यावेळेस? या दरम्यान तुम्ही जर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर पहिला ड्रीम प्रोजेक्ट काय राहणार आहे? सर्वात महत्त्वाचा इथे बघितलं तर बंधाऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे. जरी शहरामध्ये अमृत योजना आली, 12 टाक्या झाल्या, पण इथे पाणी पुरवठ्याचा जोपर्यंत साठाच होणार नाही तोपर्यंत इथली पाण्याची समस्या सुटणार नाही. हा एक म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यानंतर शहरातल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा कसा बदल करता येईल, आरोग्याच्या संदर्भात आपण सरकारी दवाखान्यामध्ये काय बदल करता येईल, चांगलं लोकांना सेवा देण्यासाठी आरोग्य सेवा कशी देता येईल याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. मला सांगा, एक शैक्षणिक तुम्ही प्रश्न काढला. हिंगणघाटच्या नगर परिषदेच्या ज्या प्राथमिक शाळा आहे, आता शेवटची घटका होत आहे, एक जीबीएम शाळा सोडली तर त्या शाळेसाठी निर्मितीसाठी त्या शाळा वरती आल्या पाहिजे, संख्या वाढली पाहिजे, त्याच्यासाठी काही आहे का शिक्षणाकरिता मला आता एक म्हणजे 15 वर्षामध्ये मी बघितलं तर त्या शाळा आता म्हणजे अगदी संपुष्टात आल्यासारख्याच झाल्या आहेत. तर त्याच्यासाठी माझा हा एक प्रयत्न राहील की त्या शाळांना एक चांगलं सुधारित करून मॉडेल शाळा, जसं आता नवीन एक म्हणजे माध्यमिक शाळांमध्ये सुद्धा कॉन्व्हेंटसारखं शिक्षण आपल्याला देता येईल. इंग्रजी माध्यमाचं आपल्याला देता येईल, मराठी माध्यमाचं आपल्याला चांगलं शिक्षण देता येईल. आणि त्या शाळाचं जी तुम्ही हे वस्ती म्हणजे ते हे बघाल, त्याची बिल्डिंग बघाल तर अतिशय कोडमाळीच आलेले आहे. त्याचीसुद्धा आपण सुधारणा करू. जोपर्यंत ती शाळा व्यवस्थित करणार नाही, तिथे आपण शिक्षक जोपर्यंत चांगले देणार नाही तोपर्यंत त्या शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी येणार नाही. आणि विद्यार्थी कसे त्या शाळेमध्ये येतील आणि त्यांना आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण कसं देता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मला एक आखरी आणि शेवटचा प्रश्न आहे. जरी महाविकास आघाडी झाली नाही, महाविकास आघाडीच्या फेऱ्या सुद्धा जवळपास 2 बैठका झाल्या. तिसरी बैठक सुद्धा आहे अशी आमची सूत्राची माहिती आहे. याच्यात महाविकास आघाडीमध्ये
शिवसेनेला सीट सुटेल का असं वाटते का का महाविकास आघाडी होणार नाही आणि शिवसेना एकटी लढणार असं काही होणार का? नाही, याबाबत मी असं निश्चितपणे सांगू शकणार नाही. आता आमची वरच्या लेवलला आघाडी आहेच आणि आमच्या मित्रपक्ष म्हणजे शिवसेना उभाटा पक्षासोबत जे सहकारी मित्रपक्ष आहे आणि इतरही काही घटक पक्ष आहे, त्यांचे सर्व वरिष्ठ नेते आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. समजा इथे आघाडी जर होत आघाडी असेल बिघाडी झाली तर मग काय करणार? आणि शिवसेनेकडून आघाडी शिवसेना एकटा लढणार. आघाडी नाहीच झाली तर आम्ही शिवसेना पक्ष आम्ही एकटं लढणार आणि आमचं नगराध्यक्षासह नगरसेवकही पूर्ण लढवणार. हो, सगळे लढवणार. आमच्या शिवसेना उभाटा पक्षाकडून सगळे नगरसेवक प्रत्येक प्रभागामध्ये लढवणार आणि आघाडी झाली तर आमचं पक्षाकडून मागणी राहील त्यांना की शिवसेना पक्षाला त्यांनी यावेळेस नगराध्यक्षपदाचा उमेदवार द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यांनी तो विचार करायला पाहिजे. तो तोडगा निघत नाही आहे. जवळपास 2 बैठका झाल्या, आज तिसरी बैठक होणार. अजूनही तोडगा निघत नाही. नेमका तोडगा का बरं नाही? तोडगा का बरं नाही निघत? आता तिथल्या कोर कमिटीमध्ये जे काही लोक आहेत, वरिष्ठ लोक आहेत, ते जे निर्णय आता त्यांचा का नाही लागत आहे किंवा निर्णय लागेल किंवा नाही लागेल याबाबत मी सांगू शकणार नाही. ते सगळे वरिष्ठ आमचे नेते ठरवतील. आमच्या माध्यमातून आपण नगराध्यक्षाच्या ज्या उमेदवार शिवसेनेकडून घोषित झाल्या, आघाडी झाली नाही तरी लढणार आहे, आघाडी झाली तरी आघाडीचे उमेदवार लढणार आहे तुम्ही. आघाडीतून जर तिकीट नाही स्वतंत्र लढणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब. नागरिकांना काय संदेश आहे? आपण उमेदवार आहे, काय संदेश आहे आमच्या माध्यमातून? नागरिकांना माझा एकच संदेश आहे की मी जर योग्य उमेदवार वाटत असेल, गेल्या 15 वर्षापासून मी माझ्या वार्डामध्ये काम करत आहे, तर एकाच नाही तर मला वाटते 8 ते 9 वार्डामध्ये मी आतापर्यंत काम केलं आहे. 4चा प्रभाग असो, 3चा असो किंवा 1चा असो, अशामध्ये मला 8 ते 9 वार्डामधून मी आतापर्यंत निवडून आली आहे आणि मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम करत असताना काम थोडं कमी जास्त होईल पण मी माझा एकच विचार असते की लोकसंपर्क हा फार महत्त्वाचा असते आणि लोकांच्या समस्येपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि एक महिला म्हणून मी तुम्हाला सांगते की मी काम करत असताना माझ्या पतीचा मला कुठलाही आधार नसते आणि मी माझ्या प्रभागामध्ये त्यांचंही एक म्हणणं असते की तुला जबाबदारी आहे, तू उमेदवार, तू नगरसेविका आहे, तुझं काम तुम्हीच केलं पाहिजे आणि तोच विश्वास घेऊन मी लोकांपर्यंत जाते आणि मी स्वतः काम आताही जाणार आहे का? हो, आताही. आणि एक महिला उमेदवार म्हणून मला जर देत असेल तर मला असं वाटते की ती जबाबदारी त्या महिलेनीच सांभाळली पाहिजे आणि तिचं ते कर्तव्य राहील आणि हेच पूर्ण कर्तव्य आणि लोकांचा विश्वास घेऊन मी लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि मला आताही विश्वास आहे की विजयाचा काय विश्वास आहे तुम्हाला? लढणार आहे, पक्का आहे? महाविकास आघाडीतून तिकीट नाही भेटली तरी लढणार आहे. स्वतंत्र म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तिकीटच जाहीर केले. निवडणुकीत उभे राहणार आहे. काय विजयाचा काय विश्वास आहे तुम्हाला? विजयाचा मला नक्कीच विश्वास आहे. मी आता लोकसंपर्क म्हणजे माझा जो संवाद सुरू आहे, सर्व लोकांसोबत भेटीगाठी सुरू आहे, तर त्यामध्ये मला लोकांवर विश्वास आहे आणि त्यांचा माझ्यावर आहे की एक काम करणारी महिला म्हणून आणि म्हणजे एक महिला म्हणून मी कुठलाही म्हणजे जे एक पुरुष करू शकते त्याहीपेक्षा जास्त मी काम करू शकते असा माझा विश्वास आणि त्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि त्यामुळे मला हाच विश्वास घेऊन मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरली आहे आणि लोकांवर विश्वास आहे आणि त्या जनतेला माझ्यावर आहे. तर माझा विजय नक्कीच आहे. आणि या सर्व आता नगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे म्हणजे एका विरोधक पक्षाकडून जो काही भ्रष्टाचार चालू आहे आणि जिथे आपण हस्तक्षेप करायला पाहिजे. मला काय वाटते तुमची जी लढाई आहे ती कुणाबरोबर आहे? म्हणजे बीजेपी आहे, महायुती आहे किंवा बीजेपी महायुती लढली नाही तर कुणाबरोबर तुमची त्याची डायरेक्ट थेट लढाई? नाही, माझी लढाई कोणासोबत नाही. मी माझी लढणार आहे आणि मी माझ्या जनतेच्या विश्वासावर म्हणजे लढणार आहे आणि माझी कोणासोबत लढाई होणार हे मी आता नक्की सांगू शकत नाही. ते येणारी वेळच ठरवेल आणि ती वेळच सांगेल. म्हणून मी असं निश्चित असं सांगू शकणार नाही की कारण अजूनपर्यंत कुठल्याही पक्षाचे उमेदवार निश्चित झालेले नाही आहे. फक्त आपण बघितलं तर शिवसेना उभाटा पक्षाचेच उमेदवार निश्चित, मी नगरसेविका नीता धोबे, फक्त माझंच नाव समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे असं मी कोणी सांगू शकणार नाही की माझी लढाई कोणासोबत आहे. धन्यवाद आमच्यावर बातचीत करण्याकरिता. आपण आलो होतो हिंगणघाटच्या ज्या इच्छुक उमेदवार आहे शिवसेना उभाटा गटाने जो उमेदवार जाहीर केला आहे आपल्या पक्षासाठी नगराध्यक्ष म्हणून नीता धोबे,
यांच्याशी आपण जे मुलाखत केली, यांना काही प्रश्न केले आणि यांचे विचार घेतले. नक्कीच हे विचार आम्ही तुम्हाला प्रसारित करणार आहोत. यांच्या विचारावर नागरिक आणि पक्षाचे वरिष्ठ नेते जे काही निर्णय घेतील त्यावरच यांची उमेदवारी ठरलेली आहे. जर महाविकास आघाडी जर झाली नाही तर उभाटा शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र लढतील असं यांचं म्हणणं आहे. पण आता समोरील वाटाघाटीत हे महाविकास आघाडीत जाणार किंवा शिवसेना उभाटा गटाकडून जे आहे नगराध्यक्षाची निवडणूक लढणार हेच पाहावं लागेल. इन बीसीएन न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.